नमस्कार मित्रांनो, अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला लास्ट टाईम म्हटलं तसं आत्ता क्रिसमस मार्केटला चाललो आहे आणि आम्ही आहोत मारियन प्लॅट्सला. U3 घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत आणि आता तुम्हाला दाखवतो मारियन प्लॅट्सचं क्रिसमस मार्केट कसं आहे. म्युनिकमध्ये खरं तर 2 क्रिसमस मार्केट आहेत. एक मारियन प्लॅट्सला एक आणि एक थेरनवायझल आहे. जे थेरनवायझल आहे त्याला आय गेस टॉलीवूड असं म्हणतात, शुअर नाही का. पण आत्ता आम्ही मारियन प्लॅट्सला आहोत आणि वेळ उरला तर आम्ही तिकडच्या थेरनवायझलच्या क्रिसमस मार्केटला पण जाऊ. तर इकडे एक्झिट आहे, एक्झिटवरनं जाऊ मारियन प्लॅट्सच्या क्रिसमस मार्केटला. चला. तर हा एक्झिट आहे. आज सॅटर्डे आहे त्यामुळे बरीचशी गर्दी आहे आणि एस्केलेटरनं इथे जर्मनीत असं असतं की सगळे राईट साईडला थांबतात, कारण जर का कोणाला इमर्जन्सी असेल तर ते लेफ्ट साईडनी जाऊ शकतात क्लिअर. सो तुम्ही स्टेशनवरनं बाहेर आलात की मग हा व्ह्यू आहे. आणि इकडनंच क्रिसमस मार्केट चालू होतं. सो बरीच गर्दी आहे आज. तुम्हाला एक एक शॉप्स दाखवतो. तर इकडनं आपण बाहेर आलो आणि इकडनं क्रिसमस मार्केट चालू होतं. सो मधनं जाऊया आणि एक एक शॉप्स बघूया. असे छोटे छोटे तुम्हाला दुकानं दिसतात. तर ते बरेच काय काय म्हणजे खायचे असतात. त्यानंतर किचन सॉर्ट ऑफ असतात. आता क्रिसमस आहे तर क्रिसमसचे डेकोरेशन्स वगैरे काय काय असतील ते असतात. सो आणि आज सॅटर्डे म्हटल्यानंतर म्हणजे अगदी पुणे मुंबईसारखी गर्दी आहे. क्रिसमस ट्री पण सजवली आहे त्यांनी. सो इथे तुम्हाला अशा बरेच हार्ट शेप्स हे बघायला मिळतील, जिंजर ब्रेड सॉर्ट ऑफ. आणि हे युजली स्वीट शॉप्सवरती असतात. आणि जागोजागी तुम्हाला ग्लू वाईनचा तर स्टॉल दिसतीलच. आलात तर नक्की ट्राय करा. असे बरंच काय काय लिहिलेलं आहे. जिंजर ब्रेड आहे. सो प्रत्येक स्टॉलवरती जाऊन जरा दाखवणं अवघड आहे, पण स्टील मी तुम्हाला एक व्ह्यू देतो की काय. सो हे तुम्ही बघितलं तर हे डेकोरेशनचं शॉप दिसतंय. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन्स आहेत जे तुम्ही क्रिसमस ट्री असेल तर त्याला लावू शकता, किंवा जनरल तुम्हाला आवड असेल तर असं काय काय हे. इथे परत अजून एक ब्राटूर्स इकडचा स्पेशल टाईपची एक डिश आहे. आणि बरंच काय काय इथे कॅन्डल शॉप पण आहेत. तर म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये कॅन्डल्स तर फार वापरतात. सो वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल्स आहेत इकडे. तुम्ही बघितलं तर असे वेगवेगळ्या ह्याच्या कार्विंग्स वगैरे केलेले आहेत, सुंदर आहेत. तुम्हाला कॅन्डल्स जर का आवडत असेल तर तुम्ही एखादी वगैरे घेऊ शकता इकडे. अजून एक डेकोरेशनचं शॉप. ग्लू वाईन, सगळे तुम्हाला ग्लू वाईन पिताना दिसेल इकडे. साधारण सगळे ग्लू वाईन तर सारखेच असतात, पण तरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा कप मिळतो. सो तुम्हाला कप जर का कलेक्ट करायचे असतील तर तुम्ही असे लाल, निळे वेगवेगळ्या प्रकारचे कप मिळतात. सो तुम्ही ते घेऊ शकता.
आणि अजून एक म्हणजे ग्लू वाईन घेताना ग्लू वाईनची शक्यतो किंमत 5 असते. मला इथे वाचता येत असते. रोट आणि व्हाईट म्हणजे रेड आणि व्हाईट असतं. सो त्याची किंमत साधारण 5 युरो असते. पण तुम्ही जेव्हा ग्लास घेता तर ग्लास हे अशा प्रकारचे तुम्ही ग्लास घेतले तर त्याचं फांड प्रकार असतो. इथे तुम्ही वाचू शकता फांड द्रुक. म्हणजे तुम्ही जर का ग्लास वापरल्यानंतर परत दिलात तर तुम्हाला ते 5 युरो परत मिळतात. सो इफेक्टिव्ह प्राईस तुमची 5 युरोच होते. पण तुम्हाला जेव्हा तुम्ही पेमेंट करायला जाता तेव्हा तुम्हाला 10 युरो द्यायला लागतं. सो हे सगळीकडेच असतं. आणि ग्लू वनची प्राईस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. सो पुढे बघूया अजून काही. अजून एक शॉप आहे डेकोरेशनचा. आणि अजून एक इंटरेस्टिंग शॉप दिसलं मला इथे. हे पेंटिंग्स विकत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. सो हे जो आपण मरियन प्लॅट्सला आहोत त्याचं पेंटिंग आहे किंवा मग हे एक्झॅक्टली कसलं पेंटिंग माहीत नाही. पण तुम्ही किंमत बघू शकता 120 युरोपर्यंत प्राईस आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग विकत आहेत. छोटे पण पेंटिंग आहेत. पेंटिंग्स नाही आहेत सॉरी, पेंटिंग केलेले पोस्ट कार्ड्स आहेत. सो तुम्ही तुमच्या पाठवू शकता. तुम्ही किंमत पण बघू शकता. 4 युरोपर्यंत वगैरेचे पोस्ट कार्ड्स आहेत वेगवेगळ्या डिझाईन्सवाले. तर इथे युजली लोक फॅमिलीपेक्षा लांब राहत असतील घरच्यांपेक्षा तर हे असे ह्याच्यावरती मेसेज लिहितात क्रिसमसचा आणि ते घरी पाठवतात ग्रीटिंग म्हणून. हे मारियन प्लॅट्सचं मेन अट्रॅक्शन आहे. आणि सर्वात हे म्हणजे की हे जे तुम्हाला दिसतं इकडे एक क्लॉक आहे. आणि जर का मला नीट आठवत असेल तर 9 वाजता, 11 वाजता आणि संध्याकाळचे 7 वाजता हे जे फिगर्स आहेत ते फिरतात. आणि म्हणजे एक म्युझिकल हे बेल तर वाजतेच पण म्युझिक एक प्रकारचं पण ते ऐकायला येतं. आणि मेन म्हणजे ते फिगर्स हलतात इकडचे. आणि असं यांचं हे गॉथिक आर्किटेक्चर म्हणतात त्याला. आणि हे त्यांनी खूपच छान प्रिझर्व केलं आहे. आणि त्याच्या खालीच बरोबर एक क्रिसमस मार्केट आहे. फारच गर्दी आहे आज शनिवारची. म्हणजे अगदी भारतात आल्यासारखं वाटतं आहे. पण हे असंच असतं. क्रिसमस जवळ आलेलं आहे त्यामुळे. आणि शनिवार आहे सो सगळ्यांना सुट्टी आहे म्हणून सगळे बाहेर पडले. तर आता आम्ही ह्याच्यातनंच बघू एखाद 2 दुकानं बघू. आणि नंतर मग जे दुसरं क्रिसमस मार्केट आहे त्याला जायचा प्रयत्न करू. तर हो आता कसं हे होतं गर्दीत थोडं शूट करायला अवघड जातं प्रत्येक दुकानाचं. किंवा काही एक वेगळी गोष्ट असेल तर ते शूट करणं अवघड जातं. पण स्टील प्रयत्न करीन मी. आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा पुढे. तर आम्ही आत्ता मारियन प्लॅट्सवरनं सगळ्या गर्दीतनं चालत होतो तेव्हा भूक लागली. आणि इकडे एक फार फेमस चाट जंक्शन आहे आपलं. म्हणजे सामोसा चाट, लस्सी, पाणीपुरी वगैरे असे काय काय मिळतात. तुम्ही मागे बघू शकता केवढी मोठी रांग येते. तुम्हाला दाखवत असते तिथे आम्ही सामोसा चाट खायला आलो आहे. रांगेत उभं राहायला लागतं. आणि आपलीच लोकं नाही तर बरेचसे जर्मन्स किंवा इतर लोक पण आहेत ज्यांना फार आवडतो हा पदार्थ. सो तुम्हाला दाखवत होता घेतल्यानंतर की काय प्रकारचा आहे. आणि त्या डिशचा रिव्ह्यू पण देतो. आम्ही सामोसा चाट घेणार आहोत आणि मँगो लस्सी पण बहुतेक तरी. तर तुम्हाला मागची दाखवतो लाईन काय प्रकारची. तर इथे हे ते छोटंसं किऑस्क म्हणू शकता अगदी तुम्ही. टपरी नाही म्हटलं असतील पण एवढी मोठी लाईन आहे. आणि फक्त इंडियनच नाही तर जर्मन्स किंवा बाकीच्या देशांचे पण आहेत इथे. आणि तुम्हाला प्राईस दाखवतो काय प्राईस आहे तो. तुम्ही ऑब्व्हियसली इंडियाशी कम्पेअर करू नका आपल्या इकडच्या प्राईसेस. पण तरी पाणीपुरी 4, 3.5, दहीवडा 4.5, समोसा चाट 4.5, पापडी चाट 4, गेत्रेंका म्हणजे पेय, त्याच्यात मँगो लस्सी आहे, चहा आहे,
सॉफ्ट ड्रिंक आहेत ते सगळे 2-2 आहेत. जाफ्ट म्हणजे ज्यूस असतं, सो लिचीचं ज्यूस, मँगो ज्यूस हे पण आहे, पण ते सीजनल असेल. आणि लंच बॉक्स पण दिसतो इकडे. सो असं हे स्टोर आहे, छोटंसं आहे अगदी, पण बघूया कसं येतं आहे आणि काय प्रकारची टेस्ट आहे. मी ट्राय करून बघतो एक ग्लास, मला सांगतो. चांगलं आहे. समोसाची टेस्ट अगदी आपल्यासारखी आहे आणि जी चटणी आहे, गोड चटणी, तिखट चटणी, ती पण टेस्ट सारखीच लागते आपल्यासारखी अगदी. सो तुम्ही जर का म्युनिकला आला असाल आणि तुम्हाला फारच क्रेविंग्स होत असतील की समोसा चाट खायचं, तर तुम्ही इकडे येऊ शकता. आणि अजून म्हणजे आपल्याकडे मिळतं तसंच आहे, समोसा क्रश करून त्याच्यात सगळं टाकलं आहे. दही पण आहे. आणि ओव्हरऑल 10पैकी मी ह्याला 8.5 देईन, कारण ह्याच्यात जे काय छोले वापरले त्यांनी, मला एक्झॅक्टली माहीत नाही की काय वापरलं आहे, पण ते म्हणजे अगदी छोल्याची जशी आपली भाजी असते तसंच लागतं आहे. सो ते एक काय टिपिकल जे समोसा चाटमध्ये असतं तसं नाही आहे, पण ओव्हरऑल चांगलं आहे. सो 8.5 देईन मी 10पैकी. आणि मँगो लस्सी ट्राय केली की मी तुम्हाला सांगतो की कशी लागते. तर आता आपलं समोसा चाट खाऊन झालं आहे, सो मँगो लस्सी ट्राय करूया. हे अशा पॅकिंगमध्ये येते, तर बघूया कशी आहे. ह्याला मी स्ट्रेट 10/10 देईन, कारण जे काय थिकनेस असतो लस्सीचा आणि मँगो लस्सीचा जो काय फ्लेवर असतो तो म्हणजे प्रॉपर लागतो ह्याच्यात. गार आहे आणि मस्त आहे, म्हणजे 10/10च. तरी कमी गोड आहे थोडी, पण आंबट नाही अजिबात. सो अगदी प्रॉपर लस्सी जशी आपल्याकडे मिळते तशीच आहे अगदी. 2 युरोला आहे आणि मी म्हणेन की वर्थ आहे 2 युरोला. समोसा चाट ओकेश वाटला मला, नॉट वर्थ 4.5 युरो. पण मँगो लस्सी म्हणजे तुम्ही जर का या चाट जंक्शनला आलात तर मँगो लस्सी नक्की घ्या, कारण मला तर फार आवडतं. तर अजून एक अंडरग्राऊंड घेऊन आम्ही थेरेनवाइजाला आलेलो आहोत. इथे अजून एक क्रिसमस मार्केट आहे, सो ते तुम्हाला दाखवतो. अगदी असं युनिक आणि वेगळं क्रिसमस मार्केट, एकदम भन्नाट क्रिसमस मार्केट असं वाटतं आहे. फुल स्टार्टिंगला काय त्यांनी पुतळे नाही म्हणता येणार, पण असे स्कल्पचर्स केले आहेत आणि त्याला वेगवेगळं लाईटिंग केलं आहे. आणि एक मोठा तंबू पण आहे, त्याच्या आत जाता येईल की नाही माहीत नाही, कदाचित तिकीट पण असू शकतं. पण क्रिसमस मार्केटमधनं जाऊया आणि बघूया काही वेगळं भन्नाट दिसतंय का इथे. पण अतिशय युनिक डेकोरेशन केलेलं आहे, अतिशय युनिक प्रमाणे सजवलेलं आहे. सो चला आता आपण क्रिसमस मार्केट बघूया. तर तुम्ही बघू शकता, हा तुम्ही इकडे युबान आहे आणि युबानमधनं बाहेर आल्यानंतर असा ह्याचा प्रवेश सजवलेला आहे. आणि इकडे वरती एक झुंबर म्हणू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये लाईट लावल्यामुळे असा एक इफेक्ट पडलेला आहे. आणि इथे जो मी म्हटलं तुम्हाला, तर इथे असा तंबू एक टॉलवूड असं लिहिलं आहे. याचा नक्की अर्थ काय माहीत नाही, पण टॉल म्हणजे जर्मनमध्ये भारी असं. आणि इथे काय चालू आहे याची काही कल्पना नाही मला, पण काहीतरी कुठलीतरी गोष्ट सांगणं किंवा काहीतरी चालू आहे असं वाटतं. आणि वेगवेगळ्या प्रकारचे बरेच तंबू उभारले त्यांनी आणि मोठे वाटतात, असे छोटे असं नाही, पण गर्दी तर फारच आहे. हे अशा प्रकारचे त्यांनी स्कल्पचर्स केलेले आहेत. आणि इथे
काय लिहिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. क्रिसमस मार्केटमध्ये जाऊन बघू कितपत गर्दी आहे. गर्दी तर आहेच, पण काही वेगळे जे आपण आधी बघितलं नाही आहे असं असेल तर त्याचं शूटिंग करतो. नाहीतर मग एवढ्या गर्दीत शूटिंग करणं जरा अवघडच आहे. पण तुम्ही हा व्ह्यू बघू शकता, मस्त व्ह्यू आहे. क्रिसमस मार्केटच्या सेंटरला आलो, पण इथे काही असं युनिक किंवा असं काही भन्नाट वाटत नाही आहे. थोडंसं वेगळं आहे मारियन प्लॅट्सपेक्षा, पण जे काय दुकानं आहेत किंवा जे काय विकत आहेत ते साधारण तर सेमच आहे. सगळीकडे ऑलमोस्ट हँडीक्राफ्ट आयटम जे काय असतात ते आपले रोस्ट गोडसर असे शेंगदाणे म्हणू शकता तुम्ही, ते पण विकतात. एक 5-6 युरोला वेगवेगळ्या फ्लेवरचे. आणि त्यांचं जे स्पेशलिटी असते ब्राटवूड्स किंवा अजून ह्याचं बनवतात ते बटाट्याचं काय काय प्रकार बनवतात. चिप्स असतील, त्याच्यानंतर एक मोठा बटाटा उकडून त्याला ते चक्क म्हणजे त्याची सालं काढतात आणि त्याच्यामध्ये चीज वगैरे टाकतात आणि त्याला ओव्हनमध्ये बेक करतात. त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात मला आठवत नाही आहे, पण ते पण मिळतं इकडे. आणि आता आम्ही हाऊपानोफला परत आलेलो आहोत. आमची ट्रेन लागलेली आहे. ट्रेनमध्ये जाऊन जागा पकडतो. हा व्हिडिओ एवढाच आहे. होपफुली तुम्हाला तुमच्या घरी बसून म्युनिकचे दोन्ही क्रिसमस मार्केटचा अनुभव थोडा तरी घेता आला असेल. दोन्ही क्रिसमस मार्केट चांगले होते, थोडे वेगळे होते, पण ओव्हरऑल अनुभव चांगला होता. काही 1-2 वेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या दोन्ही क्रिसमस मार्केटमध्ये. पण ओव्हरऑल जे काय डेकोरेशन हे करतात किंवा जे काय स्टॉल्स असतात हे चांगले होते. आणि एक फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता क्रिसमस मार्केटचा, जर्मन क्रिसमस मार्केटचा. तर हा व्हिडिओ इथंच थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं काही मत असेल तर ते तुम्ही खाली कमेंट्समध्ये लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.